विषय गणित, इयत्ता 6वी, प्रकरण 4, अपूर्णांकांवरील क्रिया. सराव संच 10. प्रश्न 3 सोडवा. उदाहरण पहिले, सुयशने 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने 3.1/2 किलोग्रॅम साखर आणली, तर दोघांनी मिळून किती साखर आणली? साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती? सुयशने 2.1/2 किलोग्रॅम साखर आणली आणि आशिषने 3.1/2, म्हणजे इथे दोनही संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बरोबर, 2.1/2 किलोग्रॅम अधिक 3.1/2 किलोग्रॅम, 2 अधिक 1/2 अधिक 3 अधिक 1/2. सर्वप्रथम पूर्णांक संख्यांची बेरीज करावी लागेल, म्हणजेच 2 अधिक 3 अधिक 1/2 अधिक 1/2 बरोबर 2 अधिक 3 बरोबर 5 अधिक, इथे दोनही संख्यांचे छेद सारखेच आहे म्हणून आपण अंशाची बेरीज करू. 1 अधिक 1 आणि छेद सारखा असल्यामुळे आपण 2 घेऊ. 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर 2 आणि छेदामध्ये 2. 2 1 2 म्हणजे इथे 1 चा भाग जाईल, तर 5 अधिक 1 बरोबर 6. म्हणजे सुयश व आशिषने 6 किलोग्रॅम साखर आणली. 1 किलोग्रॅम साखरेची किंमत 32 रुपये आहे, तर आपल्याला इथे 6 किलोग्रॅम साखरेची किंमत बरोबर 6 गुणिले 32 बरोबर 192 रुपये. म्हणजे सुयश व आशिष या दोघांनी मिळून 6 किलोग्रॅम साखर आणली. साखरेची एकूण किंमत 192 रुपये होईल. उदाहरण दुसरे, आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली, तर किती भागात वांग्याची लागवड केली? 2/5 भागात बटाट्याची लागवड केलेली आहे आणि 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. 2/5 भागात बटाट्याची लागवड केली व 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन संख्यांची बेरीज करावी लागेल, म्हणून 2/5 अधिक 1/3 बरोबर छेद समान नाही म्हणून आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल, तर 2 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 5, छेदामध्ये 5 गुणिले 3 बरोबर 2 गुणिले 3 म्हणजे 6 अधिक 1 गुणिले 5 म्हणजे 5, 5 3 15 छेदामध्ये बरोबर 6 अधिक 5 बरोबर 11 छेद 15. बटाटे व पालेभाज्या या दोघांची लागवड केलेला एकूण भाग बरोबर 11/15. तर आता आपल्याला इथे वांग्यांची लागवड केलेला भाग काढायचा आहे, म्हणून वांग्यांची लागवड केलेला भाग बरोबर इथे संपूर्ण परसबाग म्हणजे 1 भाग, म्हणून 1 वजा 11/15 बरोबर, इथे आपण 1 ला छेद दिलेला नाही त्यामुळे छेद 1 घेऊ, वजा 11/15. छेद समान करण्यासाठी तिरपा गुणाकार करू. 1 गुणिले 15 वजा 11 गुणिले 1, छेदामध्ये 1 गुणिले 15 बरोबर 15 वजा 11, छेदामध्ये 15. 15 मधून 11 वजा केल्यास बाकी 4 राहतील, छेद 15. म्हणजेच आराधनाने 4/15 भागात वांग्यांची लागवड केली. उदाहरण तिसरे, संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल? संदीप व रमाकांत या दोघांनी मिळून हौदात भरलेले पाणी बरोबर हौदाचा 4/7 अधिक 1/4 भाग आणि उमेशने त्यातील 3/14 भाग पाणी बागेला दिले, म्हणून हौदात शिल्लक असलेले पाणी बरोबर 4/7
अधिक 1/4 वजा 3/14 बरोबर. इथे आपल्याला दोनही संख्यांचा छेद सारखा करावा लागेल म्हणून आपण इथे तिरपा गुणाकार करू. 4 गुणेला 4 अधिक 1 गुणेला 7 छेदामध्ये 7 गुणेला 4 वजा 3/14 बरोबर. 4 गुणेला 4 म्हणजे 16 16 अधिक 7 आणि छेदामध्ये 28 वजा 3/14 16 अधिक 7 बरोबर 23 छेद 28 वजा 3/14. आता इथे दोनही संख्यांचा छेद हा भिन्न आहे त्यामुळे आपण इथे तिरपा 23/28 वजा 3/14 इथे 14 छेद दिलेला आहे आणि इथे 28 छेद दिलेला आहे. 14 गुणेला 2 28 होईल म्हणजे आपल्याला छेद सारखा करता येईल म्हणून 23/28 वजा 3 गुणेला 2 छेदामध्ये 14 गुणेला 2 बरोबर. 3 गुणेला 2 म्हणजे 23/28 वजा 3 गुणेला 2 म्हणजे 6/28 छेद सारखा झालेला आहे तर आपण इथे वजाबाकी करू. 23 वजा 6 आणि छेद समान आहे त्यामुळे 28 घेऊ आणि 23 मधून 6 वजा केल्यास बाकी 17 राहतील आणि छेद 28. हौदाची क्षमता ही 560 लिटर आहे म्हणून हौदाच्या 17/28 भागात असलेले पाणी बरोबर 17/28 गुणेला 560 लिटर. 28 एक 28 आणि 28 गुण 56 म्हणजे 2चा भाग जाईल आणि 0 म्हणजे 20 म्हणून 17 गुणेला 20 बरोबर 340 लिटर म्हणजे हौदात 340 लिटर पाणी शिल्लक असेल.